मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास इक्वेशन, जे की बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारले जातात, जसं की रेल्वे एक्झाम असो, MPSC असो, सरळ सेवा असो, ठीक आहे, स्टाफ सिलेक्शनचे एक्झाम असो, त्यामध्ये सुद्धा हे विचारलं जातं। आणि या इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं याची एक ट्रिक आहे। त्यामध्ये आपण प्रत्येक टाइप बघणार आहोत आणि त्या टाइपची आपण काय बघणार आहोत, ट्रिक बघणार आहोत। ते इक्वेशन का कसे सॉल्व्ह केले, तीच का ट्रिक वापरली याच्या खोलात जाऊ नका। आपल्याला काय पाहिजे, मार्क्स पाहिजे की नाही। आणि ती मी पुन्हा सांगत असते की ट्रिक तेव्हाच यूज करायची की ती सगळ्या टाइपच्या तशा प्रश्नांना काय झाली पाहिजे, लागू झाली पाहिजे, बरोबर आहे। मग अशा टाइपचा जर प्रश्न आला तर त्या टाइपला लागू होणारी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, नाहीतर मी स्वतःच कन्सेप्टवर भर देते, बरोबर आहे ना। मग चला बघूया आपला आजचा प्रश्न। आता बघा, टाइप 1 बघतोय आपण। जर x + 1/x = 3 असेल तर x - 1/x ची व्हॅल्यू काय, असा प्रश्न विचारलेला आहे। आता तुम्ही दोन गोष्टी नोट डाऊन केल्या असेल। हे इक्वेशन बहुधा काय आहे, सेमच आहे। इथे काय आहे, प्लस आहे आणि इथे काय आहे, मायनस आहे। इथे काय आहे, मायनस आहे। ही गोष्ट सगळ्यांनी नोट डाऊन केलेली आहे। बाकी इक्वेशन ॲज इट इज आहे। मग असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा काय करायचं, बघा मी काय करते, काय करायचं, रूट घ्यायचं। रूट मध्ये हा जो अंक दिलेला आहे याचा करायचा स्क्वेअर, 3 चा वर्ग। वर्ग म्हणजे काय, 2दा गुणाकार, त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 2दा गुणाकार। आणि -4 करायचं। आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल, मॅडम 4च करायचं का? हो, 100% 4 करायचं। आता मायनस का घेतला, इथे प्लस होता म्हणून काय घेतलेला आहे आपण, इथे मायनस घेतलेला आहे। इथे प्लस आहे म्हणून इथे काय घेतला, मायनस। इन केस जर इथे मायनस असता तर इथे काय घेतला असता, प्लस घेतला असता। तसा सुद्धा टाइप घेणार आहे मी, ठीक आहे। मग आता बघा, आणि 4 घ्यायचा का? हो, 100% कंपल्सरी 4च घ्यायचा आहे, कारण ही काय यावरची ट्रिक आहे। मग बघा, 3 चा वर्ग काय होतो रे, 9, 9 - 4, 9 - 4 काय होतं, 5। म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे, √5। काय मिळालेला आहे, √5। समजलंय की नाही, सोपं आहे की नाही। सेम एक्झाम्पल याच टाइपने दुसरं बघूया। आता सेकंड एक्झाम्पल लगेचच। आता बघा, सेम एक्झाम्पल आहे आधीच्या एक्झाम्पल सारखं, फक्त इथे काय केलेलं आहे, इथे आधीच्या एक्झाम्पल मध्ये 3 होते, इथे काय झाले, 5 झाले। मग आपला रूल काय आहे, तोच आहे। काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं। घेतलं, इथे 3 होता म्हणून 3 चा वर्ग केला, इथे 5 आहे म्हणून 5 चा वर्ग करा। इथे अधिक आहे म्हणजे इथे काय घ्यावं लागेल, वजा। 4 कंपल्सरी मी सांगितलं होतं, ठीक आहे ना। मग 25, 5 चा वर्ग 25 म्हणजे 5 चे 5 25, 25 - 4 किती मिळाले, √21। हे काय असणार या इक्वेशनचं आन्सर हे। चला तर मित्रांनो, वळूया आपल्या सेकंड टाइप कडे। आता दुसरा टाइप काय सांगते, सेम तसंच आहे की नाही, फक्त पहिल्या वेळेस इथे प्लस होतं, इथे मायनस होतं। या वेळेस काय झालेलं आहे, इथे मायनस झालेलं आहे, इथे प्लस झालेलं आहे। मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, रूट घ्यायचा आहे, यस 100% घ्यायचा आहे। त्यानंतर काय सांगितलं, इथे जो अंक दिलेला आहे त्याचा स्क्वेअर करा, 3 चा वर्ग करा, ठीक आहे। त्यानंतर मी काय सांगितलं होतं, 4 कंपल्सरी घ्यायचं सांगितलं होतं की नाही। आता जेव्हा इथे इथे प्लस होतं तेव्हा -4 केला होता, जेव्हा इथे अधिकचं चिन्ह होतं तेव्हा इथे काय केलं होतं, -4। आता इथे काय आहे, वजाचं चिन्ह आहे म्हणजे इथे काय करावं लागणार, ऑब्विसली +4, ठीक आहे। मग +4 हा 4 कंपल्सरी आहे, ट्रिक आहे, बरोबर आहे। मग बघा, 3 चा वर्ग किती रे, 9, 9 + 4 किती मिळाले तुम्हाला, रूट मध्ये 13, 13। हे काय आहे या इक्वेशनचं आन्सर। सोपं आहे की नाही रे। सेम एक्झाम्पल तुमच्या एक्झाम्पल सेमच आहे, फक्त मी इथे काय केलंय, 3 च्या जागी 5 केलेला आहे। मग काय सांगते आपली ट्रिक, आपल्याला रूट घ्या। रूट मध्ये इथल्या नंबरचा काय करायचा, स्क्वेअर करायचा। घेतला स्क्वेअर, इथे मायनस आहे म्हणून इथे काय करणार, प्लस करणार। आणि काय सांगितलं, 4 काय करायचे, कंपल्सरी घ्यायचे की नाही। मग चला, 5 चा वर्ग किती, 25 प्लस 4 आणि ही संख्या कशामध्ये, रूट मध्ये, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काय मिळतं, √29। क्लिअर आहे की नाही, छान पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होत आहे। आता यामध्ये तुम्ही म्हणणार, मॅडम ही कन्सेप्ट नाही, ही ट्रिक आहे, पण ही ट्रिक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। कशी, की जेव्हा मायनस असेल तेव्हा इथे +4 घेतला,
जेव्हा इथे प्लस होता तेव्हा -4 घेतला, रूट घेतलं, रूट मध्ये कोणाचा स्क्वेअर घेतला, इथल्या संख्येचा स्क्वेअर घेतला, बरोबर आहे की नाही। मग ही एक प्रकारची कन्सेप्टच आहे जी तुम्हाला छान पद्धतीने लक्षात ठेवायची आहे। आणि फार खोलात जाऊ नका, कारण आपल्याला काय मिळवायचे, मार्क्स मिळवायचे। आणि ज्यांनी PYQ सॉल्व्ह करत असेल त्यांना 100% या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असतील। क्लिअर आहे, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। चला तर मित्रांनो, आपण 2 टाईप बघितलेले आहे, आता आपण बघणार आहोत तिसरा टाईप। आता तिसऱ्या टाईप मध्ये काय करायचे, इथे x + 1/x आहे = 3 आहे। इथे मात्र चेंज झालेला आहे, इथे कुठला चेंज झालेला आहे, इथे x² + 1/x², दोन्ही ठिकाणी प्लस आहे बघा, दोन्ही ठिकाणी काय आहे, प्लस आहे की नाही। फक्त इथे चेंज काय झालेला आहे, स्क्वेअर मिळालेला आहे, इथे स्क्वेअर आहे। मग अशा वेळेस काय करायचं, ही जी संख्या दिसते ना, ह्या संख्येला खाली घ्यायचं, क्लिअर आहे, 3 घेतलं, याचा करायचा वर्ग, 3चा वर्ग, इथे घ्यायचं वजा, इथे काय घ्यायचं वजा, आणि 2 घ्यायचं। आता पुन्हा तुमच्या डोक्यात प्रश्न असेल, मॅडम 2च का, ही सुद्धा ट्रिक आहे, जसं 4 ट्रिकने वापरलं होतं की नाही तसं 2 ट्रिकने वापरायचं आहे। मग ही संख्या घेतली, इथे वजा का घेतलं, इथे प्लस आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे, आपण मायनस घेतलेलं आहे। क्लिअर आहे। मग आता बघा 3चा वर्ग किती, 9, 9 + 2 किती रे, 7। या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे, 7 मिळालेलं आहे। क्लिअर आहे। सेम एक्झाम्पल याच टाइपने बघूया। काय चेंज केलेलं आहे, काहीच नाही, इथे 3 होते, 3च्या जागी काय घेतलंय 5, बाकी इक्वेशन ॲज इट इज आहे। आता बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न असेल की असे प्रश्न विचारतात का, हो विचारतात, आणि असे प्रश्न ट्रिकने सॉल्व्ह केले तर किती सेकंद मध्ये उत्तर निघत आहे, विदिन अ सेकंद काय करत आहे, तुम्ही आन्सर काढू शकत आहे। फक्त लक्षात ठेवा की कुठे प्लस घ्यायचं, कुठे मायनस घ्यायचं। साधं असेल तर तशा वेळेस काय केलेलं आहे, 4 वापरलेला आहे, प्लस असेल तर -4 घ्या, मायनस असेल तर +4 घ्या। आता स्क्वेअर आलेला आहे म्हणून काय घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे, पण प्लस असेल तर -2 घ्या, मायनस असेल तर +2 घ्या, हे तुम्हाला ट्रिकने लक्षात ठेवायचं आहे। मग घ्यायचं 5ला खाली घ्या, घेतलं, 5चा काय करायचा, स्क्वेअर करायचा, इथे काय आहे प्लस आहे म्हणून मायनस काय घ्यायचं 2, 5चा वर्ग 25, 25 + 2 किती मिळाले तुम्हाला, 23, किती मिळाले 23, म्हणजे या प्रश्नाचा आन्सर काय येणार आहे, 23। क्लिअर आहे। हा झाला आपला टाइप 3। आता आपण बघणार आहोत टाइप 4। ऑब्वियसली टाइप 4 मध्ये काय असणार आहे, इथे मायनस असणार आहे, बघूया लगेचच। चला तर मित्रांनो, आपण वळणार आहोत आपल्या टाइप 4 कडे। आता टाइप 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, सेम आहे एक्झाम्पल। इथे काय दिलेलं आहे, आधीच्या याच्यामध्ये इथे काय होतं, प्लस होतं, आता इथे काय झालेलं आहे, मायनस झालेलं आहे। आधीच्या प्रॉब्लेम मध्ये इथे सुद्धा प्लस होतं, इथे सुद्धा प्लस होतं, आता एकच चेंज झालेला आहे, इथे मायनस झालेला आहे। मग कोणाला घ्यायचं, याला खाली घ्यायचं, याचा काय करायचा वर्ग, त्यानंतर इथे मायनस असेल तर इथे काय घ्यायचा, प्लस घ्यायचा, घेतलाय आपण प्लस, त्यानंतर इथे काय घ्यायचा 2। आता 2 कसा घेतला, ही काय आपली ट्रिक आहे। आधीच्या याच्यात आपण काय केलं होतं, प्लस होता म्हणून -2 घेतला, तर इथे मायनस आहे म्हणून काय घेतलं, +2 घेतलं। मग 5चा वर्ग 25, 25 + 2 किती मिळाले, 27। सोपं आहे की नाही रे, एक एक्झाम्पल तुमच्यासाठी। आता बघा हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय, इथे काय घ्यायचा 3, 3चा वर्ग, इथे काय मायनस आहे म्हणून काय घेणार प्लस, काय घेणार 2, मग 3चा वर्ग किती 9, 9 + 2 किती रे 11, मिळालं की नाही आन्सर। सोपं आहे की नाही, काहीही कठीण नाही, खूप छान पद्धतीने जाते, तुम्ही फक्त समजून घ्या। आता बऱ्याच जणांच्या डोक्यात 100 प्रश्न असतील, हे असं कसं, हे असं कसं, अरे असू द्या ना, प्रश्न आहे, सॉल्व्ह करतोय, ट्रिक सांगते, आणि मी सांगितलेली ट्रिक फक्त एकाच प्रॉब्लेम पुरती नाही तर त्या टाईपच्या, म्हणूनच मी काय टाकलेलं आहे, टाईप टाकलेलं आहे। का टाकले, कारण असा प्रश्न आला तर ही ट्रिक वापरा, तसा प्रश्न आला तर ती ट्रिक वापरा, बरोबर आहे ना। ती सुद्धा एक प्रकारची काय आहे, छोटीशी कन्सेप्टच आहे। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। आता मित्रांनो, आता वळणार आहोत आपण आपल्या टाइप 5 कडे। आता टाइप 5 आपल्याला काय सांगतं, x + 1/x याची व्हॅल्यू 3 आहे, तर x² - 1/x² ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार। अशा वेळेस काय करायचं, हा जो दिलेला आहे ना 3, याला बाहेर घ्यायचं, घेतलंय, आता गुणिले रूट घ्यायचा, आणि रूट मध्ये अशा टाइपचा प्रॉब्लेम आपलं पहिलं होतं, फक्त त्याच्यामध्ये स्क्वेअर नव्हता, पहिल्या टाइप मधलं पहिलं प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये स्क्वेअर नव्हता, बाकी प्रॉब्लेम सेम होतं। त्यावेळेस आपण काय केलं होतं, रूट केला होता, रूट मध्ये काय केलं होतं, या 3चा वर्ग केला होता,
आणि इथे प्लस असेल तर इथे काय केलं होतं आपण -4. ही ट्रिक वापरली की नाही? मग सेम तशाच सारखं प्रॉब्लेम आहे, फक्त इथे स्क्वेअर आलेला आहे. हा जो स्क्वेअर आलेला आहे त्याचा एक्स्ट्राचा हा 3 आपण बाहेर घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस असंच करायचं, जो अंक दिलेला असेल तो घ्यायचा. अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये बघा, जो अंक दिलाय तो बाहेर घेतला, गुणिले रूट मध्ये काय घेतलेला आहे आपण? √3² -4. आता 3² म्हणजे कोण? हा 3 याचा वर्ग. वजा का वापरला? कारण इथे अधिक आहे म्हणून इथे -4. क्लिअर आहे? आता बघा 3 जशाला तसं. 3 चा वर्ग काय होतो? 9. 9 - 4 किती रे? 5 म्हणजे 3√5. याचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे? 3√5. क्लिअर आहे की नाही? सोपं आहे की नाही? आता सेम एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. तर होमवर्क लगेचच लिहून घ्या. काय कठीण आहे रे? काहीच नाही. 5 आहे, 5 बाहेर घेणार, अंडर रूट मध्ये 5 चा वर्ग करणार, इथे अधिक आहे म्हणून वजा करणार, आणि 4 काय आहे? आपली ट्रिक आहे, ते 4 करणार. बरोबर आहे की नाही? सगळं सांगितलेलं आहे. याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट टाइप लगेचच. चला तर मित्रांनो, आजचा शेवटचा टाइप आहे टाइप 6. यामध्ये काय आहे? जे आधीचं प्रॉब्लेम होतं सेम तसंच आहे की नाही? मग वेगळं काय आहे? इथे काय होतं? प्लस होतं, इथे काय घेतलेलं आहे आपण? मायनस घेतलेला आहे. बाकी ॲज इट इज आहे, एवढाच फरक पडलेला आहे. मग काय करणार? चला ही संख्या घ्यायची. घेतली 5. क्लिअर आहे? काय म्हटलंय मी? ही संख्या घ्या. 5 घेतली आपण. नंतर काय करायचं? रूट मध्ये काय करणार? 5 चा वर्ग केलाय. इथे वजा आहे, आता इथे काय करायचं? अधिक करायचं. बघा मी हायलाइट करते याला. इथे वजा असल्यामुळे मी काय केलं? इथे अधिक केलं. आणि 4 काय आपली ट्रिक आहे? 5. 5 चा वर्ग किती रे? 25 + 4 किती मिळालं मग? 5√29 मिळालं की नाही? सोपं आहे की नाही रे? काही कठीण आहे का? काहीही कठीण नाही. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. व्हिडिओ संपत आलेला आहे. शेवटचा प्रॉब्लेम तुमच्यासाठी. सेम प्रॉब्लेम आहे. काय करायचं? 3 घेणार. घेतला. रूट मध्ये काय करायचं? 3 चा वर्ग. इथे वजा आहे म्हणजे इथे काय येणार? अधिक. इथे काय येणार? 4. क्लिअर आहे की नाही? मग आता बघा 3 चा वर्ग किती? 3. 3 चा वर्ग किती रे? 9. 9 + 4 किती? 13. बरोबर आहे, म्हणजे 3√13. हे काय मिळालं तुम्हाला? या इक्वेशनचा आन्सर मिळालेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्यानंतर अभ्यास छान पद्धतीने करत राहा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तब तक के लिए बाय, गुड नाईट.